Today, me and two of my other friends decided to go on a road trip in a truck. We tagged along a truck driver and explored what his day looks like from his point of view. This is Sachin Sutar. He is an experienced truck driver who has been driving trucks for about 10 years. Like around 90% of the truck drivers in India, he hasn't had any formal training. So we followed him and got in a bus, traveled for about an hour to reach the truck yard. Where he washed his truck and then we waited for him to get his documents from the office. Once he grabbed the documents, we were ready to go. And after we reached our destination, Uran, which is not very far away from Mumbai, we had a chat with him. आता आपण इकडे नावाशेवत आहे वैष्णवमध्ये. इथं ते मेडिसिनचा एक्सपोर्टचा माल आहे. सानपाड्यामधून भरली गाडी. त्यात इथं खाली करायची. अच्छा. आणि तुम्ही कसे आलात ट्रक लाईन मध्ये? हां कसे तुम्ही तुम्ही कसे आले या ट्रक लाईन मध्ये? मला एक गाडी चालवायची एक म्हणजे शौक होता पहिल्यापासून. इच्छा होती. हा इच्छा होती. घरचे बोलत होते शिकून काहीतरी हे करायचं पण मला त्याच्यामध्ये नव्हतं. मला ड्रायव्हर. अच्छा. ट्रकच का निवडला म्हणजे ओला उबर किंवा असं टॅक्सी विक्सी का नाही निवडला? बस वगैरे का नाही निवडला? नाही पहिल्या ते बसचं नाही ते बारक्या गाण्याचं आपल्याला नाही आवडत. ट्रक बरं काय टेन्शन नाही काय नाही याच्यामध्ये. मोठा जेवढा ट्रक हां एक वेळ झालं होतं ह्याला गेलो होतो चेन्नईला गेलो होतो एकटाच होतो. त्यावेळेस तिथून गाडी घेऊन गेलो होतो पांडिचेरीला भरायला. तर रस्त्यात मग कुठनं यायचं काय मला काय माहीतच नव्हतं. ते जो ड्रायव्हरने रस्ता सांगितला होता तो रस्त्यात चुकलो होतो. येताना पूर्ण जंगल होतं सगळं आदिवासी भाग सगळं. आता काय करायचं काय समजत नव्हतं. काय करायचं एका ठिकाणी चाय प्यायला उतरलो होतो. तिथं रस्ता विचारायचा होता मला बेंगलोरला जायचा कुठनं. तर त्यांनी सांगितलं मला. तिथे चायवाला बोला की दुसरा ड्रायव्हर घेते रे. आता मी कशाला बोलू की एकटाच आहे म्हणून. म्हटलं झोपलाय म्हणलं गाडीत. नंतर काय केलं मग गाडीत जो कोयता होता तो पुढे ठेवला. तिकडचा दरवाजा लॉक केला इकडचा दरवाजा लॉक केला. गाडी पुढं म्हणलं एखादं कोण आलं तर सरळ उडवून जायचं सरळ निघून. रात्रीचा एकटा काय करणार जंगलातनं. मग काय गुडघा एवढं गाडी तरी पळणार किती. 10 टायर गाडी होती. गाडी तरी पळणार किती. गुडघा एवढं खड्डं ते कंटेनर भरला होता. असं वाटायचं आता पलटी होते का मग पलटी होते. तसं करता आलो बेंगलोरपर्यंत पण काय प्रॉब्लेम नाही झाला रस्त्यात. Later, he went inside the docks to unload, where we weren't allowed. So we decided to talk to other truck drivers present there. One of them was this man, Balaji Lodke. हाँ डीजल के बारे में पूछो. अभी जो डीजल का रेट चल रहा है रेंट वही है, भाड़ा वही है. बराबर. डीजल 65 का कहाँ तक गया? 95 100 तक गया है. 100 तक है. इसलिए सब परेशान है. मालिक परेशान है, ड्राइवर परेशान है. सब रोड पे आ गया. कोई घर बेच दिया, कोई खेती बेच दिया. ये जब से 4 साल से ऐसा लफड़ा चालू है. 2 साल ऐसा ही ढकल दिया इधर से उधर से डाल के. फिर तीसरा साल आया कोरोना. कम से कम 50% तो गाड़ी गया. चलो सब संभालता था मगर अभी ये 65 का 70 होना चाहिए डीजल. 70 से 95 तक गया है. मैं 100 तक गया है. अभी ये बढ़ने से सब परेशान लोग हैं. दुनिया परेशान है. सब ऐसा ये चीज़ से सब महंगाई हो जाएगा. राशन महंगा हो जाएगा, दूध महंगा हो जाएगा. डीजल बढ़ गया तो सब बढ़ गया. नुकसान तो बहुत है. मार्जिन पूरा कट गया 50%. हाँ जिधर 16 बचना था अभी 8 बच रहा है. अभी कब होएगा डीजल कम भगवान जाने. गवर्नमेंट को मालूम, मोदी सरकार को मालूम. समझो नहीं बाहर गांव में भी है हो गया ना कोरोना. इतना महंगा नहीं है डीजल. वो भी लोग देश चला रहे ना. ऐसा थोड़ी है.
Balaji owns around 8 trucks, out of which 4 are out of business. According to a report on Business Standard, fuel price hike could see around 50,000 small truckers going out of business. Survey data of 1200 truck drivers across 10 cities reveals that 53% of them are unsatisfied with their profession. तो अगर आपके बच्चे अगर ये ट्रक लाइन में आना चाहते तो नहीं क्या- नहीं अभी नहीं अभी नहीं आने क्या- देंगे। हम आया तो आया, अभी बच्चे लोग को नहीं आने देंगे। जितना तकलीफ है ना उतना पैसा नहीं है। पहला 25-30 हज़ार रुपया आराम से लोग कमाते थे। जो भी 65 रुपया डीजल था ना, 30 हज़ार तो खा पी के किधर नहीं गया था, चाहे मालिक रहो चाहे ड्राइवर रहो। We often underestimate the impact these people have on our day-to-day lives. I personally was very tired, even though all we did was wait for Sachin to bring his truck back from the docks so we could go home. He finally came out, we had some tea and then left at around 8:30 p.m.